पुढील पंधरवड्यात कमी पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. कापूस, सोयाबीन, मका पिकांच्या पेरणीचा वेग मंदावण्याची चिन्हे. वाढता ऊर्जा खर्च, स्थलांतराने वाढले जागतिक शेतीसमोरील संकट. OECDचा अहवाल. स्थानिक गरजांनुसार धोरणांची शिफारस. राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी. भेटीगाठींच्या सत्रांनी वाढवली राजकीय धाकधूक. शरद पवारांचे खासदार अस्वस्थ. राज्यात येणार समान नागरिक कायदा. 7 जणांची समिती गठीत. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू. राम मंदिर चोरीबद्दल बोललो तर धर्माचा अपमान कसा. केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी भाजपचे. राज ठाकरेंचा हल्ला बोल. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे. फडणवीस केंद्रात जाणार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा 31 जुलैपूर्वी पीक विमा भरावा. तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांचे आवाहन. समान नागरिक कायदा संहितेसाठी समिती. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा तयार होणार. हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची तयारी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ॲग्रिस्टॅक नोंदणी आवश्यक. जिल्हा प्रशासनाचे आवाहन. अतिवृष्टीवर सरकारला घेरले. आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह. क्लायमेट ऑडिओची केली मागणी. आमदार खरेदीचे 50 खोके कुठून येतात. आमदार खरेदी आणि 40% कमिशन. ड्युरेबिलिटी टेस्टच्या दाव्याची खिल्ली. अनुदानाऐवजी कांदा प्रक्रिया उद्योगांवर भर. कांदा उत्पादन व निर्यात स्थिती. केंद्र सरकारकडून खरेदी. बाजार समिती शुल्क हिमाप. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यात राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. शरद पवार भेटीवर खुलासा. अजित पवार विमान अपघात मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा. आमदार रोहित पवार यांची विधानसभेत मागणी. आता सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र. राम मंदिरावरील चोरीबाबत सवाल. समान नागरिक कायदा विधेयक हिवाळी अधिवेशनात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. बजरंग सोनवणेचं जोरदार प्रत्युत्तर. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर मोक्का लावणार. कृषी मंत्री विधानसभेत गरजले. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. मुख्यमंत्र्यांची घोषणा. 50,000 मर्यादेची अट काढली. शेतकरी कर्जमाफी लांबणार. विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल. बोगस बियाण्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात. तात्काळ नुकसान भरपाई द्या. आमदार अंतरपूरकरांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी. कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन. शेती पिकांचा हमीभाव ठरवताना प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचा विचार. विधानसभेत कृषी मंत्र्यांचा खुलासा. सरकारला प्रश्न विचारले म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. राम मंदिरापासून मिसिंग लिंकपर्यंत मिमिक्री करत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. वन हक्क जमिनींना आता स्वतंत्र 7/12. अधिवेशनादरम्यान सरकारकडून धोरण जाहीर. गद्दारांना प्रतिष्ठा देऊ नका. शिंदेंच्या दालनातील पवार भेटीवरून खासदार संजय राऊत संतप्त. विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चा सुरू असताना विधानसभेत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यात खडाजंगी. कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन. विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न. मंत्रालयाबाहेर शेतकरी चढला झाडावर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकरी बांधवांनो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा.